नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, डिफरन्शिएशन या चॅप्टरमधील एक्सरसाइज 1.1 यातील सेकंड क्वेश्चन आज आपल्याला या व्हिडिओमध्ये सॉल्व करायचा आहे। या सेकंड क्वेश्चनमध्ये 18 सब क्वेश्चन्स आहेत। 18 सब क्वेश्चन्स आहेत, एक एक करून आपल्याला सॉल्व करायचे आहेत। पहा, या एक्सरसाइजचा म्हणजे एक्सरसाइज 1.1 यातील फर्स्ट क्वेश्चन आपण यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये सॉल्व केलेला आहे। तेथे आपण डेरिव्हेटिव्ज म्हणजे काय, फॉर्म्युले कसे अप्लाय करायचे, हे सर्व आपण बेसिक कन्सेप्ट पाहिलेले आहेत। आज आपल्याला सेकंड क्वेश्चन सॉल्व करायचा आहे। यामध्ये 18 सब क्वेश्चन्स आहेत, एक एक करून आपल्याला सॉल्व करायचे आहेत। पहा, त्यातील पहिला प्रश्न याप्रमाणे आहे, डिफरन्शिएट द फॉलोइंग विथ रिस्पेक्ट टू एक्स। विथ रिस्पेक्ट टू एक्स म्हणजे येथे एक्स हे व्हेरिएबल आहे आणि ए हा येथे कॉन्स्टंट आहे। लक्षात राहू द्या, ए हा कॉन्स्टंट आहे परंतु एक्स काय आहे, व्हेरिएबल आहे। विथ रिस्पेक्ट टू एक्सने आपल्याला डिफरन्शिएट करायचं आहे म्हणजे याची डेरिव्हेटिव्ह फाइंड आउट करायची आहे। पहा, सोल्युशन कसं लिहिणार आपण। सोल्युशन प्रथम दिलेला प्रॉब्लेम वाय म्हणून कन्सिडर करू। लेट वाय इक्वल टू कॉस ऑफ एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर। येथे ए हा कॉन्स्टंट आहे। डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू एक्स, डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू एक्स, देअरफॉर डी वाय बाय डी एक्स इक्वल टू, दोन्ही साईडला डेरिव्हेटिव्ह अप्लाय करायची, डी डी एक्स ऑफ कॉस ऑफ एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर। पहा, डी वाय बाय डी एक्स ही व्हॅल्यू आपल्याला काढायची आहे। डी वाय बाय डी एक्स, डी डी एक्स, येथे पण डी डी एक्स, येथे वाय, वायची व्हॅल्यू काय आहे, ही आहे, बरोबर आहे। आता हे सॉल्व करू आपण। पहा, आता आपल्याला ट्रिग्नोमेट्रिक रेशोचे फॉर्म्युले माहिती पाहिजेत। डेरिव्हेटिव्ह घ्यायची आपल्याला कॉस एक्सची, डी डी एक्स ऑफ कॉस एक्स। कॉस एक्सची डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एक्स असेल तर मायनस साईन एक्स। कॉस एक्सची डेरिव्हेटिव्ह काय येते, साईन एक्स। साईन एक्सची डेरिव्हेटिव्ह पहा, साईन एक्सची डेरिव्हेटिव्ह कॉस एक्स आहे, कॉस एक्स। साईनची डेरिव्हेटिव्ह कॉस एक्स, कॉसची डेरिव्हेटिव्ह मायनस साईन एक्स। टॅनची डेरिव्हेटिव्ह म्हणजे विथ रिस्पेक्ट टू एक्स, डी डी एक्स ऑफ टॅन एक्स। टॅन एक्सची आहे सेक स्क्वेअर एक्स। पहा, हे पार्ट पाहिजे। टॅन कॉट एक्सची डेरिव्हेटिव्ह आहे मायनस कोसेक स्क्वेअर एक्स। सेकची आहे सेक एक्सची डेरिव्हेटिव्ह सेक एक्स इंटू टॅन एक्स। हे आपल्याला अप्लाय करायचे आहेत फॉर्म्युले, पार्ट असायला पाहिजेत। कोसेक एक्स, कोसेक एक्सची डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एक्स मायनस कोसेक एक्स इंटू कॉट एक्स। पहा, साईन कॉस टॅन कॉट सेक कोसेक यांच्या डेरिव्हेटिव्ह्ज याप्रमाणे आहेत। पहा, कॉसची डेरिव्हेटिव्ह निगेटिव्ह आहे, कॉटची डेरिव्हेटिव्ह निगेटिव्ह आहे आणि कोसेकची डेरिव्हेटिव्ह निगेटिव्ह आहे, म्हणजे इथे मायनस साईन आहेत। पहा, म्हणजे सुरुवातीला को असेल तर त्याची डेरिव्हेटिव्ह निगेटिव्ह आहे। येथे को आहे, निगेटिव्ह डेरिव्हेटिव्ह, येथे को आहे, डेरिव्हेटिव्ह निगेटिव्ह आहे। लक्षात राहण्यासाठी हिंट आहे ती, बाकीच्या पॉझिटिव्ह आहेत। पहा, आता कॉस आणि हे फंक्शन आहे, कॉसची डेरिव्हेटिव्ह काय आहे, मायनस साईन एक्स, बरोबर आहे। म्हणजे कॉसची डेरिव्हेटिव्ह काय आहे, मायनस साईन एक्स। म्हणजे एक्स म्हणजे काय आहे, येथे एवढा ब्रॅकेट आहे, एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर, बरोबर आहे। कॉसची डेरिव्हेटिव्ह घेतली परंतु या फंक्शनची डेरिव्हेटिव्ह पुन्हा घ्यावी लागेल आपल्याला। हे सर्व आपण फर्स्ट क्वेश्चनमध्ये पाहिलेलं आहे, यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये पाहिलेलं आहे आपण। या फंक्शनची डेरिव्हेटिव्ह नंतर या फंक्शनची डेरिव्हेटिव्ह, कॉसची डेरिव्हेटिव्ह नंतर या फंक्शनची डेरिव्हेटिव्ह, कॉसची मायनस साईन अँगल येथे हा आहे आणि पुन्हा या फंक्शनची डेरिव्हेटिव्ह आपण घेतलेली आहे, घ्यायची आहे आपल्याला। पहा, हे मायनस साईन एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर। आता ही डेरिव्हेटिव्ह घ्यायची ब्रॅकेटची, येथे अप्लाय करू आपण डेरिव्हेटिव्ह आणि येथे अप्लाय करू। हा कॉन्स्टंट आहे, ह्याची डेरिव्हेटिव्ह 0 येणार आहे परंतु हे व्हेरिएबल आहे। इंटू एक्स स्क्वेअरची डेरिव्हेटिव्ह 2x, हे सर्व आपण पाहिलेलं आहे, आणि प्लस कॉन्स्टंटची डेरिव्हेटिव्ह 0, बरोबर आहे। हे 2x मल्टिप्लिकेशनमध्ये आहेत म्हणजे असं लिहू शकतो आपण मायनस कॉस एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर इंटू 2x, बरोबर आहे।
हे मायनस साईन 2x आधी घेऊ आपण आणि नंतर साईन ऑफ एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर, यालाच आपण ॲरेंजमेंट करून लिहिलेलं आहे. याप्रमाणे डेरिव्हेटिव्ह येणार आहे. नेक्स्ट पहा सेकंड सब क्वेश्चन. स्क्वेअर रूटमध्ये ईचा पॉवर हा आहे 3x प्लस 2 आणि प्लस 5. हा ईला पॉवर आहे 3x प्लस 2. हा एक फॉर्म्युला लक्षात ठेवायचा आहे आपल्याला. ई रेस टू एक्सची डेरिव्हेटिव्ह ई रेस टू एक्स असते विथ रिस्पेक्ट टू एक्स. ई रेस टू एक्स असेल तर त्याची डेरिव्हेटिव्ह ई रेस टू एक्स. सोल्युशन. लेट y इक्वल टू दिलेला प्रॉब्लेम ईचा पॉवर 3x प्लस 2 आणि प्लस 5. हा एवढा पॉवर आहे ईला. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. dy बाय dx इक्वल टू या साईडला डेरिव्हेटिव्ह ddx ऑफ याची डेरिव्हेटिव्ह घ्यायची आपल्याला. ईचा पॉवर 3x प्लस 2 आणि प्लस 5. हे प्लस 5 पॉवरमध्ये नाहीत, खाली आहेत. इक्वल टू पहा येथे स्क्वेअर रूट आहे. आधी आपल्याला काय करायचं आहे, स्क्वेअर रूटची डेरिव्हेटिव्ह घ्यायची, नंतर या फंक्शनची घ्यायची. पहा आधी स्क्वेअर रूटची डेरिव्हेटिव्ह घ्यायची. पहा स्क्वेअर रूटसाठी स्क्वेअर रूटमध्ये एक्स असेल तर त्याची डेरिव्हेटिव्ह काय आहे आपण पाहिलेलं आहे क्वेश्चन नंबर 1मध्ये 2 रूट एक्स. बरोबर आहे. स्क्वेअर रूटची डेरिव्हेटिव्ह 1/2 रूट एक्स म्हणजे काय होईल, आधी स्क्वेअर रूटची म्हणजे 1/2 रूट एक्स. एक्स म्हणजे काय आहे, येथे एक्स आहे परंतु येथे स्क्वेअर रूटमध्ये एवढा एक्स आहे. बरोबर आहे. 1/2 एक्स, येथे एक्स आहे परंतु येथे एवढं फंक्शन आहे म्हणजे ई रेस टू 3x प्लस 2 प्लस 5. स्क्वेअर रूटची डेरिव्हेटिव्ह घेतली आपण. आता फंक्शनची ddx ऑफ फंक्शन हे आहे ई रेस टू 3x प्लस 2 आणि प्लस 5. हे मल्टिप्लिकेशनमध्ये इक्वल टू हे असंच राहील कारण पॉवरची डेरिव्हेटिव्ह आहे, रूटची डेरिव्हेटिव्ह आहे. हे असंच राहील 3x प्लस 2 प्लस 5. ईचा पॉवर एक्स असेल तर त्याची डेरिव्हेटिव्ह तीच येणार आहे. बरोबर आहे. म्हणजे ही डेरिव्हेटिव्ह अप्लाय करणार ब्रॅकेटला, याची डेरिव्हेटिव्ह घेणार आणि याची डेरिव्हेटिव्ह घेणार कॉन्स्टंटची 5ची. आता ई रेस टू 3x प्लस 2 परंतु हे फंक्शन आहे फक्त एक्स आहे का, नाही, येथे फंक्शन आहे त्यामुळे आपण काय करणार, पुन्हा डेरिव्हेटिव्ह घेणार आपण ddx ऑफ या फंक्शनची 3x प्लस 2 आणि ह्या कॉन्स्टंटची डेरिव्हेटिव्ह 0. बरोबर आहे. येथून मल्टिप्लिकेशन आहे. dy बाय dx इक्वल टू हे असंच राहील, हे ॲज इट इज 1/2 ईचा पॉवर 3x प्लस 2 प्लस 5. हे पण ॲज इट इज 3x प्लस 2 इंटू आता 3xची डेरिव्हेटिव्ह 3 होईल आणि कॉन्स्टंटची डेरिव्हेटिव्ह 0 प्लस 0. हे प्लस 0 नाही लिहिले तरी चालेल म्हणजे इथे मल्टिप्लिकेशन आहे. बरोबर आहे. आपण असं लिहू शकतो हे 3 हे (2) हे 3 न्यूमरेटरमध्ये आहेत. हे ई रेस टू 3x प्लस 2 आणि याच्यामध्ये ई रेस टू 3x प्लस 2 आणि प्लस 5. पहा याप्रमाणे डेरिव्हेटिव्ह येणार आहे. पहा इथे आपण काय केलेलं आहे, ही एक आणि ही एक 3 वेळेस आपण डेरिव्हेटिव्ह घेतलेली आहे. नेक्स्ट पहा थर्ड सब क्वेश्चन. येथे लॉग आहे, येथे टॅन आहे, येथे अँगल हाफ अँगल आहे, x/2 आहे. लॉग ऑफ टॅन ऑफ x/2 ही डेरिव्हेटिव्ह आपल्याला फाइंड आउट करायची आहे. लेट सोल्युशन. लेट y इक्वल टू लॉग ऑफ टॅन ऑफ x/2 डिफरेंशिएटिंग विथ रिस्पेक्ट टू x dy बाय dx. देअरफॉर dy बाय dx इक्वल टू पहा इथे लॉग आहे,
हा एक रूल आपल्याला पाठ करायचा आहे. लॉग एक्सची डेरिव्हेटिव्ह 1/x असते. ddx ऑफ लॉग एक्स. पहा लॉग एक्सची डेरिव्हेटिव्ह किती आहे 1/x. पहा लॉग ऑफ आधी आपल्याला काय करायचं आहे, या लॉगची डेरिव्हेटिव्ह नंतर टॅनची डेरिव्हेटिव्ह नंतर घ्यायची आपल्याला. फंक्शन एवढं आहे आता आणि लॉग आहे. लॉग एक्स ती डेरिव्हेटिव्ह 1/x आहे. पहा लॉग एक्सची डेरिव्हेटिव्ह 1/x आहे. येथे एक्स ऐवजी एवढा ब्रॅकेट आहे. म्हणजे लॉग याची डेरिव्हेटिव्ह काय येणार आहे 1 फंक्शन येथे एक्स ऐवजी हा ब्रॅकेट टॅन x/2. पहा लॉगची डेरिव्हेटिव्ह घेतली आपण आता टॅनची म्हणजे फंक्शनची त्या ddx ऑफ टॅन x/2 इक्वल टू 1/tan x/2. आता टॅन एक्सची डेरिव्हेटिव्ह टॅनचा फॉर्म्युला टॅन एक्सची डेरिव्हेटिव्ह सेक स्क्वेअर एक्स. येथे जो अँगल आहे तोच अँगल येथे येतो. म्हणजे येथे काय येईल सेक स्क्वेअर एक्स म्हणजे येथे x/2 आहे. टॅनची डेरिव्हेटिव्ह ही झाली, परंतु या फंक्शनची डेरिव्हेटिव्ह फक्त एक्स आहे का नाही. म्हणजे येथे 1/2 असल्यामुळे आपल्याला काय करायचं आहे पुन्हा डेरिव्हेटिव्ह घ्यावी लागेल ह्या x/2ची. इक्वल टू 1/tan x/2 इंटू सेक स्क्वेअर x/2. 1/2 कॉन्स्टंट आहे. याची 3xची डेरिव्हेटिव्ह आपण काय लिहितो फक्त 3 लिहितो बरोबर आहे. त्याप्रमाणे 1/2x आहे त्याची डेरिव्हेटिव्ह काय होईल 1/2 होईल. एक्सची 1 याची डेरिव्हेटिव्ह काय येईल 1/2. पहा येथे सेक स्क्वेअर आहे येथे टॅन आहे म्हणजे आपल्याला कॅन्सल करता येईल. पहा आपण अरेंजमेंट करू थोडं कॅल्क्युलेशन करू आपण. 1/tan म्हणजे कॉट होईल बरोबर आहे. 1/tanला आपण कॉट लिहू शकतो कॉट x/2 इंटू सेकला आपल्याला काय लिहिता येईल सेक हा 1/cosचा रेसिप्रोकल आहे 1/cos स्क्वेअर x/2. पहा टॅनला आपण कॉटच्या फॉर्ममध्ये लिहिलेला आहे आणि सेकला 1/cos केलेला आहे आणि इंटू 1/2. पहा इथे कॉट आहे इथे कॉस स्क्वेअर आहे. कॉटला आपल्याला cos/sin असं लिहिता येईल cos x/2 आणि इथे sin x/2. कॉट म्हणजे cos/sin बरोबर आहे. याला आपण असं लिहिलेलं आहे इंटू 1/cos स्क्वेअर x/2. पहा इथे कॉस आहे येथे कॉस स्क्वेअर आहे म्हणजे हा कॉस कॅन्सल होईल तर येथील स्क्वेअर कॅन्सल होईल बरोबर आहे. म्हणजे येथे हे 1/2 ॲज इट इज. इथे 1/tan आहे 1/tan म्हणजे कॉट लिहिलेला आहे कॉटला आपण cos/sin लिहिलेला आहे. कशामुळे हे कॅल्क्युलेशन होण्यासाठी. पहा येथे हे कॅन्सल झालेले आहेत म्हणजे न्यूमरेटरमध्ये फक्त 1 आहे इक्वल टू 1 हे 2 मल्टिप्लिकेशनमध्ये आहेत बरोबर आहे. हे 2 आधी लिहू आपण. येथे आता साईन आहे साईन अँगल आहे x/2 आणि कॉस आहे. येथे स्क्वेअर नाही आहे. आता हा कॉस कॅन्सल केल्यामुळे हा स्क्वेअर नाही आहे. येथे काय राहील cos x/2. पहा 2 टाइम्स साईन थिटा आणि कॉस थिटा आहे 2 टाइम्स साईन थिटा इंटू कॉस थिटा असेल साईन 2 थिटा डबल अँगल फॉर्म्युली हा एक फॉर्म्युला आहे. पहा म्हणजे येथे जो अँगल आहे थिटा तो येथे डबल होतो बरोबर आहे. हा फॉर्म्युला आहे. म्हणजे आपल्याला काय लिहिता येईल 2 आहेत साईन थिटा आहे आणि कॉस थिटा पण आहे. फक्त येथे अँगल जो आहे तो येथे डबल होतो. म्हणजे आपण काय लिहिणार साईन 2 थिटा किती आहे x/2 आहे बरोबर आहे. हे 2 कॅन्सल होतील आता म्हणजे काय होईल 1/sin x. 1/sin म्हणजे काय कोसेक x. पहा डेरिव्हेटिव्ह काय मिळणार आहे आपल्याला कोसेक x. फायनल आन्सर आपलं हे मिळेल कोसेक x. पहा फॉर्म्युला कसा आहे 2 टाइम्स साईन थिटा कॉस थिटा साईन 2 थिटा. त्याप्रमाणे साईन 2 आणि थिटा इथे x/2 आहे हे 2 कॅन्सल
म्हणजे 1/sin राहील. 1/sin म्हणजे कोसेक. नेक्स्ट फोर्थ सब क्वेश्चन टॅन आहे, रूट आहे आणि येथे पण रूट आहे पहा. म्हणजे आपल्याला रूट असल्यामुळे रूट एक्सचा फॉर्म्युला वापरावा लागेल. 1/2 टाइम्स रूट एक्स. रूट एक्सची डेरिव्हेटिव्ह 1/2 टाइम्स रूट एक्स. पहा टॅनचा फॉर्म्युला ddx ऑफ टॅन एक्स. टॅन एक्सची डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एक्स म्हणजे सेक स्क्वेअर एक्स. सोल्युशन लेट y इक्वल टू रूटमध्ये टॅन ऑफ रूट एक्स डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू एक्स. देअरफॉर dy बाय dx. आधी रूटची डेरिव्हेटिव्ह घ्यायची, नंतर टॅनची आणि नंतर या टॅनच्या पुढच्या फंक्शनची म्हणजे रूट एक्सची नंतर घ्यायची आपल्याला. म्हणजे आधी रूटची घेऊ आपण. आधी स्क्वेअर रूटची डेरिव्हेटिव्ह. येथे स्क्वेअर रूटमध्ये काय आहे टॅन रूट एक्स, परंतु स्क्वेअर रूटमध्ये जर एक्स असेल तर त्याची डेरिव्हेटिव्ह ही आहे. येथे स्क्वेअर रूटमध्ये काय आहे एवढं फंक्शन आहे म्हणजे 1/2 एक्स ऐवजी काय लिहिणार आपण हे लिहिणार टॅन रूट एक्स. फक्त एक्स आहे का नाही टॅन आहे, त्यामुळे आपल्याला पुन्हा या फंक्शनची डेरिव्हेटिव्ह ddx ऑफ टॅन रूट एक्स. नंतर आपल्याला पुन्हा ही डेरिव्हेटिव्ह घ्यावी लागेल इक्वल टू हे 1/2 हे ॲज इट इज टॅन रूट एक्स इंटू टॅनची डेरिव्हेटिव्ह काय आहे सेक स्क्वेअर एक्स. आधी टॅनची घेऊ नंतर या फंक्शनची. टॅनची डेरिव्हेटिव्ह सेक स्क्वेअर एक्स. येथे एक्स म्हणजे काय आहे रूट एक्स. टॅनची डेरिव्हेटिव्ह सेक स्क्वेअर एक्स. सेक स्क्वेअर एक्स इंटू परंतु एक्स आहे का नाही रूट एक्स आहे. पुन्हा आपल्याला डेरिव्हेटिव्ह घ्यावी लागेल रूट एक्सची. हे काय होईल 1/2 रूट टॅन रूट एक्स इंटू सेक स्क्वेअर रूट एक्स. रूट एक्सची डेरिव्हेटिव्ह 1/2 रूट एक्स बरोबर आहे. इक्वल टू येथे मल्टिप्लिकेशन आहे, वरचा मल्टिप्लिकेशन करू आपण म्हणजे सेक स्क्वेअर रूट एक्स होईल. सेक स्क्वेअर रूट एक्स अपॉन 2 × 2 4 होतील. हे रूट एक्स 2 × 2 पूर्ण मल्टिप्लिकेशन आहे वर आणि खाली बरोबर आहे. 2 × 2 4 होतील. हे रूट एक्स आणि हे इंटू टॅन ऑफ रूट एक्स. रूटमध्ये टॅन रूट एक्स याप्रमाणे डेरिव्हेटिव्ह येणार आहे. देअरफॉर dy बाय dx ही व्हॅल्यू मिळाली आपल्याला एवढी. नेक्स्ट सब क्वेश्चन 5 येथे कॉट आहे म्हणजे कॉटचा फॉर्म्युला लागेल आपल्याला ddx ऑफ कॉट एक्स. कॉट एक्सची डेरिव्हेटिव्ह काय आहे मायनस कोसेक स्क्वेअर एक्स आहे. लॉग आहे ते म्हणजे लॉगचाही फॉर्म्युला लागेल आपल्याला ddx ऑफ लॉग एक्स. लॉग एक्सची डेरिव्हेटिव्ह किती आहे 1/x आणि एक्सला इथे पॉवर पण आहे म्हणजे ही पण डेरिव्हेटिव्ह घ्यायची आपल्याला. या पॉवरची घ्यायची आहे, ही पण घ्यायची आणि ही पण घ्यायची आहे. पॉवरचा फॉर्म्युला ddx ऑफ एक्सला पॉवर n असेल तर आपण काय करतो n समोर आणतो आणि एक्सचा पॉवर 1ने कमी करतो. सोल्युशन लेट y इक्वल टू कॉट क्यूब लॉग ऑफ एक्स क्यूब डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू एक्स. देअरफॉर dy बाय dx इक्वल टू आता कॉट क्यूब आहे. आधी कॉटचा क्यूब आहे, फक्त कॉट आहे का नाही म्हणजे आधी पॉवरची घ्यायची. या पॉवरची आधी घेणार आपण. त्यासाठी काय होईल आणि फंक्शन एवढं आहे आधी पॉवरची म्हणजे 3 कॉट पॉवर 1ने कमी होईल. पॉवर समोर येईल याप्रमाणे पॉवर समोर येईल आणि कॉटचा पॉवर 1ने कमी होईल म्हणजे क्यूबचा स्क्वेअर होईल बरोबर आहे. ही झाली पॉवरची. हे ॲज इट इज लॉग
एक्स क्यूब. आधी पॉवरची डेरिव्हेटिव्ह घेतली तर त्यावेळी फंक्शन ॲज इट इज. पॉवरची घेतली, आता कॉटची, म्हणजे डेरिव्हेटिव्ह घ्यायची आपल्याला ddx ऑफ कॉट. आता इथे कॉट क्यूब येणार नाही किंवा स्क्वेअर पण येणार नाही, कारण पॉवरची डेरिव्हेटिव्ह घेतली. आता कॉटची कॉट ऑफ येथे लॉग एक्स क्यूब याप्रमाणे इक्वल टू पॉवरची आधी घेतली त्यामुळे हा पॉवर येथे कॅन्सल झालेला आहे. 3 कॉट स्क्वेअर येथे लॉग एक्स क्यूब इंटू, आता कॉटची डेरिव्हेटिव्ह काय आहे, कॉटची मायनस कोसेक स्क्वेअर एक्स, बरोबर आहे. येथे मायनस ब्रॅकेट करायचा कारण इथे मल्टिप्लिकेशन आहे. मायनस कोसेक स्क्वेअर एक्स, एक्स म्हणजे येथे काय आहे, एवढं फंक्शन आहे. मायनस कोसेक स्क्वेअर लॉग ऑफ एक्स क्यूब. आता आपण कॉटची घेतली परंतु एक्स आहे का, नाही. म्हणजे आपल्याला पुन्हा डेरिव्हेटिव्ह कशीच घ्यावी लागेल, इंटू याला मल्टिप्लाय करावं लागेल आपल्याला. पुन्हा डेरिव्हेटिव्ह घ्यावी लागेल आपल्याला लॉग ऑफ एक्स क्यूबची. कॉटची डेरिव्हेटिव्ह एवढी आलेली आहे, कोसेक स्क्वेअर एक्स, एक्स म्हणजे एवढं फंक्शन. पुन्हा डेरिव्हेटिव्ह घ्यायची ह्या एवढ्याची, या फंक्शनची. हे 3 कॉट स्क्वेअर लॉग ऑफ लॉग एक्स क्यूब. हे मायनस आहेत, येथे मल्टिप्लिकेशन आहे पूर्ण, म्हणजे हे मायनस साईन बाहेर घेऊ शकतो आपण, बरोबर आहे. हे मायनस साईन बाहेर घेऊ आपण, तर येथे येईल मायनस साईन. आधी लिहितो मायनस साईन मी, नंतर पुढे लिहिण्याची गरज नाही. हे मायनस साईन आपण आधी लिहिलं कारण मल्टिप्लिकेशन आहे. आता येथे मायनस साईन येणार नाही, येथे काय येईल, कोसेक स्क्वेअर लॉग, मल्टिप्लिकेशनचं आहे सर्व, एक्स क्यूब इंटू. आता लॉग आहे, आता डेरिव्हेटिव्ह घ्यायची, लॉगची डेरिव्हेटिव्ह 1/x, बरोबर आहे. म्हणजे 1/x, एक्स म्हणजे इथे काय आहे, एक्स क्यूब आहे. लॉगची लॉग एक्स असेल तर आपण 1/x लिहिलं असतं, परंतु लॉग एक्स ऐवजी इथे एक्स क्यूब आहे म्हणजे 1/x क्यूब. परंतु पुन्हा या डेरिव्हेटिव्ह घ्यायची एक्स क्यूबची, या एक्स क्यूबची. डिफरन्शिएट करायचं आपल्याला, म्हणजे काय करायचं आहे, वेगळं वेगळं करायचं आहे. आणि इंटिग्रेशन म्हणजे काय, एकत्र करायचं आहे. असं डिफरन्शिएट करत आहोत आपण. याची डेरिव्हेटिव्ह पॉवरची, नंतर कॉटची, नंतर लॉगची, नंतर ह्या एक्स क्यूबची, याप्रमाणे. एक्स क्यूबची डेरिव्हेटिव्ह घ्यायची राहिली आपली. हे मायनस 3 कॉट स्क्वेअर लॉग एक्स क्यूब इंटू कोसेक स्क्वेअर लॉग एक्स क्यूब इंटू 1/x क्यूब आणि इंटू एक्स क्यूबची डेरिव्हेटिव्ह, म्हणजे हा फॉर्म्युला पॉवर समोर येईल, पॉवर समोर येणार आहे आणि एक्सचा पॉवर 1ने कमी होईल, म्हणजे 3x आणि पॉवर 2 होईल याप्रमाणे. हे 3 आणि हे 3 मल्टिप्लिकेशन आहे पूर्ण, म्हणजे 9 लिहू शकतो आपण. 3 × 3 9 मायनस 9. परंतु येथे एक्स क्यूब आहे, येथे एक्स स्क्वेअर आहे, म्हणजे हा स्क्वेअर कॅन्सल होईल, तर येथे फक्त एक्स राहील. हा क्यूब आहे येथे स्क्वेअर आहे, म्हणजे फक्त येथे एक्स राहील, बरोबर आहे. हे 3 आणि 3 मल्टिप्लिकेशन मायनस 9 होईल आणि हा एक्स म्हणजे अपॉन x येईल. फक्त खाली एक्स राहत आहे, बरोबर आहे. आता हे राहत आहे, हे लिहून घेऊ आपण, कॉट स्क्वेअर लॉग एक्स क्यूब इंटू कोसेक स्क्वेअर लॉग एक्स क्यूब. याप्रमाणे आन्सर मिळणार आहे. इथे कोसेक स्क्वेअर, येथे डॉट नाही आहे, इथे मल्टिप्लिकेशन नाही आहे. कोसेक स्क्वेअर म्हणजे एक्स ऐवजी एवढं फंक्शन आहे. कोसेक स्क्वेअर, येथे डॉट येणार नाही. कोसेक स्क्वेअर म्हणजे लॉग एक्स क्यूब, याप्रमाणे. तो अँगल आहे कोसेकला, लॉग एक्स क्यूब म्हणजे. आता येथे लॉग एक्स क्यूब आहे आणि येथे लॉग एक्स क्यूब आहे, म्हणजे त्याचा स्क्वेअर होणार नाही लॉग एक्स क्यूबचा, कारण हा कॉटला अँगल आहे.
हा अँगल कॉटला आहे आणि हा अँगल कोसेकला आहे, येथे मल्टिप्लिकेशन आहे. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 6 पहा, येथे 5 आहे आणि त्याला पॉवर एवढा आहे, हा एवढा पॉवर 5ला आहे. साईन क्यूब एक्स प्लस 3 पहा, म्हणजे एखादा कॉन्स्टंट आहे सपोज ए आणि त्याला पॉवर व्हेरिएबलच्या फॉर्ममध्ये आहे, कॉन्स्टंट आणि त्याचा पॉवर व्हेरिएबल. आपण आतापर्यंत काय पाहिलेलं आहे, एक्सला पॉवर 5 म्हणजे काय व्हेरिएबल, त्याचा पॉवर कॉन्स्टंट. परंतु येथे कसं आहे, कॉन्स्टंट आहे त्याचा पॉवर येथे व्हेरिएबलच्या फॉर्ममध्ये आहे, बरोबर आहे. ए रेस टू एक्स याप्रमाणे असेल, म्हणजे एखाद्या कॉन्स्टंटला जर व्हेरिएबल असेल पॉवर तर आपल्याला डेरिव्हेटिव्ह कशी घ्यायची पहा, हा एक फॉर्म्युला आपल्याला पाठ करायचा आहे. ए रेस टू एक्स याची डेरिव्हेटिव्ह काय येणार आहे, ए रेस टू एक्स इंटू लॉग ए. हा फॉर्म्युला खूप महत्त्वाचा आहे. पहा 3चा पॉवर एक्स असेल त्याची डेरिव्हेटिव्ह काय मिळेल आपल्याला, याची डेरिव्हेटिव्ह ए रेस टू एक्स म्हणजे 3 रेस टू एक्स इंटू लॉग ए म्हणजे 3 याप्रमाणे. 5 रेस टू एक्स याची डेरिव्हेटिव्ह आपल्याला काय मिळणार आहे, 5 रेस टू एक्स इंटू लॉग 5 याप्रमाणे. हा फॉर्म्युला त्याप्रमाणे हे सॉल्व करायचं आपल्याला, म्हणजे याची डेरिव्हेटिव्ह घ्यायची आपल्याला, हे ए रेस टू एक्स आहे, बरोबर आहे. नंतर या फंक्शनची पुन्हा डेरिव्हेटिव्ह घ्यायची आपल्याला. सोल्युशन लेट y इक्वल टू 5, त्याचा पॉवर किती आहे, साईन क्यूब एक्स प्लस 3 पण पॉवरमध्ये आहेत, म्हणजे एवढा ब्रॅकेट या 5ला पॉवर आहे. डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू एक्स, देअरफॉर dy बाय dx इक्वल टू पहा डेरिव्हेटिव्ह घ्यायची आपल्याला, ए रेस टू एक्स, एक्स म्हणजे एवढा आहे, येथे एक्स म्हणजे एवढी टर्म आहे, येथे फक्त एक्स आहे, येथे एवढा आहे. ए रेस टू एक्स तो फॉर्म्युला अप्लाय करायचा, म्हणजे ए म्हणजे येथे 5 आहेत, एक्स म्हणजे एवढा ब्रॅकेट आहे, म्हणजे साईन क्यूब एक्स प्लस 3 ए रेस टू एक्स इंटू लॉग ए म्हणजे येथे 5 आहेत, 5 म्हणजे येथे एची व्हॅल्यू आहे. ही काय झालेली आहे, याची डेरिव्हेटिव्ह, बरोबर आहे. परंतु या फंक्शनची डेरिव्हेटिव्ह ए रेस टू एक्स याप्रमाणे काढलेली आहे आपण, परंतु आता या फंक्शनची डेरिव्हेटिव्ह म्हणजे मल्टिप्लाय करणार आपण डी डी एक्स ऑफ या फंक्शनची डेरिव्हेटिव्ह साईन क्यूब एक्स प्लस 3 इक्वल टू हे ॲज इट इज, कारण डेरिव्हेटिव्ह घेतलेली आहे आपण ही साईन क्यूब एक्स प्लस 3 हे पॉवरमध्ये आहेत, हे इंटू लॉग 5 इंटू साईन क्यूब एक्स. पहा इथे साईन पॉवर पण आहे आणि ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शन पण आहे. आधी पॉवरची घ्यायची आपल्याला, साईनची नंतर याची, आधी डेरिव्हेटिव्ह याची घ्यायची नंतर याची घ्यायची आपल्याला. साईन क्यूब एक्स येथे पॉवर आहे, आधी पॉवरची घेऊ, म्हणजे 3 समोर येतील आणि साईनचा पॉवर 1ने कमी होईल, म्हणजे साईन स्क्वेअर एक्स होईल, बरोबर आहे. ही झाली पॉवरची. आणि आता पुन्हा साईनची डेरिव्हेटिव्ह या फंक्शनची, साईनची डेरिव्हेटिव्ह काय आहे, कॉस एक्स. पहा आपण काय केलेलं आहे, साईन क्यूब एक्स आहे याची आपण डेरिव्हेटिव्ह घेतलेली आहे. कशी घेतलेली आहे, आधी पॉवरची घेतली, म्हणजे पॉवर 1ने साईनचा कमी झाला, बरोबर आहे. या पॉवरची घेतली, आता साईनची कॉस एक्स याप्रमाणे. ही घेतली डेरिव्हेटिव्ह, हा कॉन्स्टंट आहे त्याची डेरिव्हेटिव्ह 0, बरोबर आहे. प्लस 0 नाही लिहिलं तरी चालेल. पहा इथे कॅल्क्युलेशन काही करता येणार नाही, हे 3 कॉन्स्टंटची टर्म आधी लिहू आपण, साईन स्क्वेअर एक्स इंटू कॉस एक्स इंटू 5 साईन क्यूब एक्स प्लस 3 आणि इंटू लॉग 5. याप्रमाणे डेरिव्हेटिव्ह मिळणार आहे. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 7, येथे कोसेक आहे, स्क्वेअर रूट आहे आणि कॉस पण आहे. पहा म्हणजे 3 फॉर्म्युले लागतील आपल्याला. कोसेकचा फॉर्म्युला, कोसेकची डेरिव्हेटिव्ह डी डी एक्स ऑफ कोसेक एक्स इक्वल टू कोसेकची डेरिव्हेटिव्ह मायनस कोसेक एक्स इंटू कॉट एक्स.
कॉसची डेरिव्हेटिव्ह डी डी एक्स ऑफ कॉस एक्स मायनस साईन एक्स. रूट आहे म्हणजे स्क्वेअर रूटची डेरिव्हेटिव्ह डी डी एक्स ऑफ स्क्वेअर रूटमध्ये एक्स असेल तर 1/2 रूट एक्स. आता हे फॉर्म्युले अप्लाय करायचे आपल्याला. सोल्युशन लेट वाय इक्वल टू कोसेक अँगल येथे एवढा आहे. कोसेक एक्स ऐवजी हे फंक्शन आहे रूटमध्ये कॉस एक्स. डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू एक्स. देअरफॉर डी वाय बाय डी एक्स इक्वल टू कोसेकची घ्यायची, नंतर रूटची घ्यायची, नंतर कॉसची घ्यायची आपला डेरिव्हेटिव्ह. कोसेकची डेरिव्हेटिव्ह ही आहे मायनस कोसेक एक्स. एक्स म्हणजे येथे अँगल एवढा आहे इंटू कॉट एक्स. एक्स ऐवजी रूट कॉस एक्स आहे. एक्स आहे का नाही, काय आहे रूट कॉस एक्स. मग त्याची डेरिव्हेटिव्ह घ्यायची आपल्याला. पुन्हा डेरिव्हेटिव्ह घ्यावी लागेल या फंक्शनची म्हणजे रूट कॉस एक्सची मायनस कोसेक रूट कॉस एक्स. कोसेकचा अँगल येथे एक्स नाही आहे, येथे अँगल कोसेकला काय आहे रूट कॉस एक्स इंटू कॉट ऑफ रूट कॉस एक्स इंटू येथे स्क्वेअर रूट आहे. आधी स्क्वेअर रूटची डेरिव्हेटिव्ह 1/2 रूट एक्स. एक्स म्हणजे येथे कॉस एक्स आहे 1/2 रूट 1/2 रूट आणि रूटमध्ये जे आहे ते आपण ॲज इट इज लिहिलेलं आहे. परंतु या कॉसची पुन्हा डेरिव्हेटिव्ह म्हणजे डी डी एक्स ऑफ कॉस एक्स इक्वल टू हे मायनस कोसेक रूट कॉस एक्स इंटू कॉट ऑफ रूट कॉस एक्स इंटू किंवा डॉट लिहिला तरी चालेल 1/2 रूट कॉस एक्स इंटू कॉस एक्सची डेरिव्हेटिव्ह मायनस साईन एक्स. पहा नुसतं असं मायनस साईन एक्स लिहायचं नाही, इथे असं ब्रॅकेट करायचा म्हणजे काय आहे पूर्ण मल्टिप्लिकेशनमध्ये आहे म्हणून डिक्लेअर होईल. नाही तर मायनस लिहिलं तर हे सेपरेट होतील मायनसने. मायनस साईन एक्स बरोबर आहे, याची डेरिव्हेटिव्ह मायनस साईन एक्स. आता मल्टिप्लिकेशन पूर्ण आहे म्हणजे हे मायनस आणि हे मायनस प्लस होतील. साईनचा विचार करायची गरज नाही कारण हे मायनस आणि हे मायनस प्लस होतील बरोबर आहे. फक्त डिनोमिनेटरमध्ये एवढीच टर्म आहे 2 रूट कॉस एक्स बरोबर आहे. बाकी सर्व टर्म न्युमिनेटरमध्ये आहेत म्हणजे साईन एक्स. हा साईन एक्स मायनस नाही आता प्लस होईल कारण मायनस मायनस प्लस. साईन एक्स आधी लिहू आपण, नंतर या टर्म लिहून घेऊ आपण. साईन एक्स इंटू कोसेक रूट कॉस एक्स इंटू कॉट रूट कॉस एक्स हे छेदामध्ये आहेत 2 टाइम्स रूट कॉस एक्स. याप्रमाणे डेरिव्हेटिव्ह मिळणार आहे आपल्याला. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 8 पहा. लॉगची डेरिव्हेटिव्ह, नंतर कॉसची आणि नंतर या फंक्शनची आपल्याला फॉर्म्युले लागणार आहेत. लॉग एक्स. लॉग एक्सची डेरिव्हेटिव्ह काय आहे डी डी एक्स ऑफ लॉग एक्सची डेरिव्हेटिव्ह आहे 1/x. कॉसची डेरिव्हेटिव्ह डी डी एक्स ऑफ कॉस एक्स. कॉस एक्सची डेरिव्हेटिव्ह आहे मायनस साईन एक्स आणि येथे क्यूब आहे एक्सला म्हणजे तो एक फॉर्म्युला अप्लाय करायचा आपल्याला. x⁻n चा पॉवर समोर येईल आणि एक्सचा पॉवर 1ने कमी होईल. आता सोल्युशन लेट दिलेला प्रॉब्लेम y म्हणून कन्सिडर करू आपण. येथे लेट y इक्वल टू लॉग ऑफ कॉस x³ - 5 डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू x. देअरफॉर dy बाय dx इक्वल टू आधी लॉगची डेरिव्हेटिव्ह. सपोज लॉग x म्हणजे एवढं फंक्शन आहे. लॉग एक्सची डेरिव्हेटिव्ह 1/x म्हणजे 1/x. x म्हणजे काय एवढं फंक्शन आहे कॉस ऑफ x³ - 5
बरोबर आहे. या लॉगची डेरिव्हेटिव्ह घेतली आपण. आता कॉसची म्हणजे राहिलेल्या फंक्शनची डेरिव्हेटिव्ह नंतर घ्यायची. डेरिव्हेटिव्ह घ्यायची आपल्याला नंतर आपल्याला राहिलेल्या फंक्शनची डेरिव्हेटिव्ह. फंक्शन एवढं आहे कॉस ऑफ एक्स क्यूब मायनस 5. आता कॉसची घेऊ नंतर या फंक्शनची घेऊ आपण. हे ॲज इट इज कॉस एक्स क्यूब मायनस 5. आता डेरिव्हेटिव्ह घ्यायची आपल्याला. कॉस आहे इथे या फंक्शनला इथे क्यूब आहे परंतु कॉसला क्यूब नाही आहे. जर कॉसला क्यूब असता तर आधी पॉवरची घेतली असती आपण. फंक्शनमध्ये हे आहे कॉसला क्यूब नाही आहे. कॉसची डेरिव्हेटिव्ह काय घेणार. सपोज कॉस एक्स आहे. कॉस एक्सची डेरिव्हेटिव्ह मायनस साईन एक्स. येथे मल्टिप्लिकेशन म्हणजे मायनस साईन एक्स. एक्स म्हणजे हे फंक्शन आहे एक्स क्यूब मायनस 5. येथे मल्टिप्लिकेशन आहे. आणि पुन्हा या फंक्शनची डेरिव्हेटिव्ह कॉसची घेतली. आता या फंक्शनची फक्त कॉस एक्स असेल तर आपण डेरिव्हेटिव्ह मायनस साईन एक्स लिहिलं असतं परंतु कॉस एक्स नाही आहे. एक्स ऐवजी येथे 2 टर्म आहेत म्हणजे हे फंक्शन झालेलं आहे. याची पुन्हा डेरिव्हेटिव्ह एक्स क्यूब मायनस 5. हे ॲज इट इज 1 कॉस ऑफ एक्स क्यूब मायनस 5 इंटू इथे मल्टिप्लिकेशनमध्ये आहे ते मायनस साईन एक्स क्यूब मायनस 5. पुन्हा हे मल्टिप्लिकेशनमध्ये आहेत. हे कॉन्स्टंट आहे. याची डेरिव्हेटिव्ह 0 होईल. मायनस 5ची डेरिव्हेटिव्ह 0 होईल परंतु एक्स क्यूबची डेरिव्हेटिव्ह काय होईल. पॉवर समोर येईल आणि पॉवर 1ने कमी होईल म्हणजे 3x². बरोबर आहे. आणि हे मायनस 0 याची डेरिव्हेटिव्ह 0 होईल. लिहिण्याची गरज नाही. याची डेरिव्हेटिव्ह येणार आहे 3x². इथे मल्टिप्लिकेशन साईन आहे. बरोबर आहे. म्हणजे हे मायनस येथे मल्टिप्लिकेशन येथे मल्टिप्लिकेशन आहे. हे मायनस बाहेर येतील. हे मायनस साईन बाहेर घेऊ आपण. हे न्यूमरेटरमध्ये आहेत एवढी टर्म. बरोबर आहे. मायनस हे 3x² मायनस 3x² साईन ऑफ एक्स क्यूब मायनस 5. बरोबर आहे. आणि अपॉन कॉस ऑफ एक्स क्यूब मायनस 5. साईनला जो अँगल आहे तोच अँगल कॉसला पण आहे. साईनला हा ब्रॅकेट आहे तोच ब्रॅकेट कॉसला पण आहे. साईनचे आणि कॉसचे अँगल सेम आहेत. म्हणजे साईन अपॉन कॉस असेल तर आपण टॅन लिहितो. बरोबर आहे. म्हणजे कसं लिहिता येईल आपल्याला इक्वल टू मायनस 3x² आहे. हे साईन अपॉन कॉस. साईन अपॉन कॉस म्हणजे टॅन होईल. टॅन अँगल कोणता आहे एक्स क्यूब मायनस 5. पुढे रिझन पण लिहायचे आहेत. साईन अपॉन कॉस म्हणजे टॅन कोणता फॉर्म्युला अप्लाय केला ते रिझन पण लिहायचे आहेत. ही येणार आहे डेरिव्हेटिव्ह.